शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी खुशखबर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याची तारीख आता जाहीर झाली आहे। या तारखेला खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे। पहा शेतकरी बांधवांनो, आता अधिकृत तारीख आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। टोटल 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। पहा आता तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार की नाही लगेच एकदा यादी चेक करून घ्या, कारण की सरकारच्या माध्यमातून यादी आता जाहीर करण्यात आली आहे। जर यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होत आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता माहिती देण्यात आली आहे। पहा, ज्या दिवसाची तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होता तो दिवस आज आले आहे। पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, अगदी 2 तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून अगदी 2 तासामध्ये आता निधीचे हस्तांतर होत आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, अगदी 1 मिनिटामध्ये यादी पाहून घेऊया। बघा तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना 8वा हप्ता आज खात्यामध्ये जमा होत आहे। अखेर तुमच्या सर्वांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहा शेतकरी बांधवांनो, आता सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे। राज्य सरकारच्या वतीने नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याला अधिकृतपणे आता मंजुरी देण्यात आली आहे। सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून खोट्या बातम्यांचा महापूर आता आलेला आहे। कोणी म्हणत होतं की पैसे काल आले आहे, कोणी म्हणत होतं उद्या पैसे येतील, पण आता मी तुम्हाला जी माहिती देणार आहोत ती 100% खरी आणि पुराव्या सहित आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती आता दिली आहे। पहा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी एकनाथजी शिंदे व या ठिकाणी देवेंद्र फडणवीस, पहा या 2 या ठिकाणी मंत्र्यांची माहिती आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। म्हणजे की आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होत आहे। आता शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की निधी आता येत आहे। तर शेतकरी बांधवांनो, बघा की या ठिकाणी जे काय बैठक झाली त्या बैठकीमध्ये पत्रकारांनी स्वतः या ठिकाणी विचारलं आहे नमोचा हप्ता कधी जमा होणार, तर त्याचबद्दल राज्यातील मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आजच्या ठिकाणी निधी हस्तांतरित होणार आहे। अगदी 2 तासामध्ये तुमच्या खात्यात आता हप्ता जमा होत आहे। पहा शेतकरी बांधवांनो, नमो किसान महासन्मान निधी योजनेचे पैसे का रखडले, तर यामागचे मुख्य कारण असे आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार पहा यांच्या तांत्रिक प्रक्रियेमध्ये फरक असतो। PM किसान योजनेसाठी केंद्राच्या वेगळ्या अटी आहेत, तर राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी काही नवीन पात्रता निकष लागू केले आहे। सरकारने यासाठी 400 कोटी रुपयांचा निधी आजच वितरित करण्यात सुरुवात केली असून जे पात्र शेतकरी आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आता आहे। हा हप्ता आज खात्यामध्ये येत आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, आनंदाची ही बातमी आहे, कारण की बघा हा हप्ता तुमच्या खात्यात आज जमा होत आहे। पहा राज्य सरकारने या योजनेसाठी काही महत्त्वाची अटी घातली आहे आणि पहा सर्वात पहिली अट म्हणजे तुमच्याकडे आता मतदान कार्ड असणे गरजेचं आहे। मतदान कार्ड असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी येणार आहे। आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे। जर काय आज यादीमध्ये तुमचं नाव आलं तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या देखील खात्यामध्ये निधी जमा होत आहे। सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबतच मतदान कार्डची देखील पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून लाभार्थी शेतकऱ्यांची आता ओळख होणार आहे। तर दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। ज्यांच्याकडे हे रेशन कार्ड नाही
त्यांना या हप्त्यापासून वंचित देखील राहू शकते असे या ठिकाणी सरकारने सांगितले आहे। तसेच ज्यांची जमीन साधारण 10 ते 15 एकरपेक्षा म्हणजे की टोटल आकडा 15 एकरपेक्षा जर जास्त तुमच्याकडे जमीन असेल एका शेतकऱ्याच्या नावावर तर त्यांना या योजनेमधून वगळले जाणार आहे। पहा आता या ठिकाणी त्यांना श्रीमंत शेतकरी मानून या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। कारण ही जी काय नमो शेतकरी योजना आहे ही फक्त गोरगरीब शेतकरी बांधवांसाठीच सुरू केलेली योजना आहे। आता शेतकरी बांधवांनो पहा आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अद्याप पण तुम्ही जर KYC पूर्ण केली नाही किंवा ज्यांच्या अर्जांमध्ये चुका झाल्या आहे अशांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा। कारण KYC अचूक केल्याशिवाय पैसे खात्यामध्ये ट्रान्सफर होणार नाही। आणि सरकारने सांगितल्याप्रमाणे अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे की ज्यांच्याकडे फार्मर ID कार्ड आहे त्यांना त्या ठिकाणी निधी मिळणार आहे असं सरकारने सांगितलं आहे। तुमच्याकडे जर फार्मर ID कार्ड नसेल तर ते लवकर काढून घ्या। कारण भविष्यातील सर्व योजनांसाठी तो या ठिकाणी आधार कार्ड सारखाच महत्त्वाचा शेतकऱ्याला आता ठरत आहे। 7-12 उतार्याची अट सुद्धा सरकारने कडक केली असून केवळ 10 एकरच्या मर्यादेत असणाऱ्या म्हणजे की 5 शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे जवळपास 10 एकर शेती असावी। जर तुमच्याकडे 15 एकर पेक्षाही जास्त शेती असेल तर तुम्हाला कदाचित लाभ मिळणार नाही असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल पहा जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलचा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। आता अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी देखील जाणून घेऊया कारण यादी अत्यंत महत्त्वाची आहे। साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही जेव्हा अधिकृत GR काढतो आणि निधी मंजूर करतो तेव्हाच पैसे खात्यामध्ये जमा होतात आणि तो शुभ मुहूर्त आता आला आहे। आता सरकारने महत्त्वाचे म्हणजे ज्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहे त्यांची अशी यादी आहे की यामध्ये पगार आता या ठिकाणी बँकांची यादी पण सरकारने जाहीर केली आहे। त्या बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक पगार म्हणजे की जिल्हा पोस्ट ऑफिस बँक पण म्हणतात, तसेच जिल्हा मध्यवर्ती नंतर जिल्हा सहकारी अशा बँकांचा समाविष्ट झाला आहे। तर शेतकरी बांधवांनो भली मोठी बातमी आता तुम्हाला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता चिंता कशाच प्रकारे करू नका कारण सरकारच्या माध्यमातून आता निधी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पहा इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकांचा देखील समावेश आहे ज्यामध्ये तुमचे आधार कार्ड लिंक असेल त्याच बँकेमध्ये आज या ठिकाणी पैसे येणार आहे। तसेच ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्याचे पैसे वितरित होत आहे पहा त्यांची नावे आता आपण वाचून दाखवणार आहे। पहा ती नावे अशी आहे, यादी जाहीर झाली आहे। जिल्ह्यांच्या यादीमध्ये सर्वात पहिला जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की नंदुरबार, त्यानंतर आहे नांदेड, त्यानंतर आहे परभणी, त्यानंतर आहे पुणे, त्यानंतर आहे बीड। पहा याच मुख्य 5 जिल्ह्यांचं नाशिक देखील जिल्हा आहे, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर आहे अमरावती, अमरावती झाल्याच्या नंतर आहे जळगाव, जळगाव झाल्याच्या नंतर आहे कोल्हापूर आणि शेतकरी बांधवांनो सातारा पण या ठिकाणी जिल्ह्यांचा समाविष्ट करण्यात आला आहे। बघा या ठिकाणी 12 जिल्ह्यांची यादी आता आपण पाहून घेतली आहे। या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का हे नक्की एकदा तपासून घ्या कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे की तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला फार्मर ID कार्ड पण या ठिकाणी काढून घ्यावं लागणार आहे। शेतकरी बांधवांनो बघा फार्मर ID कार्ड काढून घ्या कारण या ठिकाणी फार्मर ID कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये येणार, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे टोटल 2000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। धन्यवाद।